जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, पौष महिना संपला की माघ महिना चालू होतो आणि या माघ महिन्याच्या शुक्ल द्वितीयेला आपण धर्मनाथ बीज साजरी करतो. मग ही धर्मनाथ बीज म्हणजे आहे तरी काय आणि हा धर्मनाथ कोण होता माहीत आहे का तुम्हाला? की आपण हा धर्मनाथ बीज का साजरी करतो? आपण अनेक सण साजरे करतो, पण तो सण का साजरा करतात त्याच्या मागचा इतिहास काय आहे हे कुणी जाणून घेत नाही. पूर्वज करत आले म्हणून आपणही करायचं, अशीही अनेक उत्तरे ऐकायला मिळतात. पण आपण हे जाणून घेतलं पाहिजे की हा सण साजरा करण्यामागचा काय इतिहास आहे, बरोबर ना? तर मग या व्हिडिओतून धर्मराज बीज का साजरी करावी हे जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की श्री दत्तात्रय आणि श्री महादेव यांच्या संगनमताने नाथपंथांची निर्मिती झाली. नाथपंथ म्हणजे जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला गेलेला पंथ. या नाथपंथात 9 नाथ होऊन गेले हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण ही आजची कथा आहे नवनाथ पंथातील प्रथम नाथ मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांची. एकदा श्री दत्तात्रय महाराजांनी श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांना सांगितले की तुम्ही त्रिविक्रम राजाकडे जा, तो आता थोडे दिवसात मरणार आहे. त्याच्या राज्याला वारस नाही, तेव्हा तुम्ही त्याच्या संमतीने कोणाला वारस बनवायचे हे विचारून त्याला उत्तराधिकारी बनवा, म्हणजे त्या राज्याचा उद्धार होईल. जेव्हा श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ श्रीविक्रमाच्या राज्यात आले तेव्हा सर्व प्रजा रडत होती. आमचा राजा खूप चांगला होता, आमचा राजा गेला, आमच्या डोक्यावरचं छत्र गेलं. हे सर्व पाहून श्री गोरक्षनाथांनी श्री मच्छिंद्रनाथांकडे हट्ट धरला की तुम्ही त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे राज्य सांभाळावे. मच्छिंद्रनाथ प्रथम नाही म्हणाले, पण गोरक्षनाथ हट्टालाच पेटले की तुम्ही नाही गेलात तर मी त्या शरीरात प्रवेश करीन आणि प्रजेला सुखी करीन. मच्छिंद्रनाथांच्या हे लक्षात आले की जो गोरक्ष वड्यासाठी आपला डोळा काढून देतो तो काहीही करू शकतो. तेव्हा ते तयार झाले व आपल्या सिद्धीने राज्याच्या बाहेरील शिवालयात आपले निश्चल शरीर ठेवून त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश केला. आता त्रिविक्रम राजा जिवंत झाला म्हणून सर्व प्रजा आनंदी होती. तेव्हा श्री मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहून 12 वर्ष राज्य सांभाळतात. त्या दरम्यान त्यांना व राणी रेवती यांना एक पुत्ररत्न प्राप्त होते. त्याचे नाव श्री मच्छिंद्रनाथांनी धर्मराज असे ठेवले. 12 वर्ष पूर्ण होताच श्री मच्छिंद्रनाथांनी धर्मराजाला उत्तराधिकारी बनवून त्रिविक्रमाचा देह सोडून स्वतःच्या देहात प्रवेश केला. आपले वडील गेले ही वार्ता धर्मराजाला समजताच तो फार शोक करू लागला. तेव्हा राणी रेवतीने धर्मराजाला सर्व हकीकत सांगितले, कारण हे गुपित त्या शिवालयातील पूजा करणाऱ्या महिलेने राणीला सांगितले होते. राणी म्हणाली, तुझे पिता तर श्री मच्छिंद्रनाथ आहेत, तेव्हा तू शोक करू नकोस. तेव्हा धर्मराजाने श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांना राजवाड्यात आणून थोडे दिवस ठेवून घेतले. पण नाथपंथाचे कार्य अजून बरेच बाकी आहे असे सांगून आम्ही 12 वर्षांनी परत येऊ व धर्मराजाला नाथपंथाची दीक्षा देऊ. तोपर्यंत धर्मराजाने राज्यकारभार पाहावा आणि आपल्या मातेची सेवा करावी असे सांगून श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ पुढच्या प्रवासाला निघाले. पुढे 12 वर्षानंतर जेव्हा श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ परत आले तेव्हा धर्मराज मोठा झाला होता. त्याला एक पुत्रही होता. त्याचे नाव त्यांनी त्रिविक्रमच ठेवले होते. श्री गोरक्षनाथ आणि श्री मच्छिंद्रनाथ यांच्याबरोबर श्री चौरंगीनाथ आणि श्री अडबंगनाथ हे नाथही आले होते. श्री गोरक्षनाथांनी जेव्हा धर्मराजाला दीक्षा दिली धर्मराजाचा धर्मनाथ झाला. तो दिवस होता माघ शुक्ल द्वितीयेचा. धर्मराजाच्या मुलाला म्हणजे त्रिविक्रमला उत्तराधिकारी बनवून गादीवर बसवले आणि त्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला गेला. या उत्सवासाठी स्वर्गातील सर्व देवदेवतांना बोलावले होते. तसेच प्रयागमधील सर्व प्रजा उपस्थित होती. त्या दिवशी गोडधोडाचे जेवण बनवून स्वतः श्री गोरक्षनाथ पंक्तीला वाढत होते. जेवण झाल्यावर सर्व देवदेवतांनी सांगितले की प्रत्येक वर्षी असाच उत्सव साजरा केला जावा व आम्हाला प्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळावी. तेव्हा श्री गोरक्षनाथांनी त्रिविक्रम राजाला असाच उत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्यास सांगितले व अशी घोषणा केली की आपल्या शक्तीनुसार जो कोणी या बीजेचे व्रत करीन
त्याच्या घरी दारिद्र्य, रोग अशी विघ्न येणार नाहीत. प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करीन. धर्मराजा बीज म्हणूनी उत्सव करावा तुम्ही सधन. याची नीती कुमारा सांगोनी कवळो पाहे जगाशी. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमाळ. सकळ तुम्ही बोला वचन. अंबिलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव. ऐसे महाराजा गोरक्ष बोलला मानवले सुरवरांच्या चित्ता. मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करिता. तैपासूनी सहजासहज जगी मिरवतसे धर्मनाथाची बीज. हे व्रत आचारल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी किमयागार ग्रंथात स्वयं बोलले गोरक्षनाथ. धर्मरायाची फूरमळ. आणि तेव्हापासून हा सण धर्मनाथाची बीज म्हणून साजरा करतात. कोण कोण याला धर्मरायाची यात्रा असेही म्हणतात. मग त्या दिवशी आंबील, हरभऱ्याच्या घुगऱ्या, घेवड्याच्या शेंगांची भाजी, मेथीची भाजी, वांग्याची भाजी, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीचा तेल आणि गूळ घालून बनवलेला काला, तसेच चपातीचा काला असा प्रसाद बनवून 5 दिवे बनवले जातात. त्यातील 1 दिवा मोठा आणि 4 दिवे लहान असतात. गावातील 5 माणसे म्हणजे वडील नाहीत अशी तो दिवे पेटवतात. आणि ते पेटवताना 5ची वचने, गुरुचे शब्द, दीप पजळू दे असं म्हणतात आणि धर्मरायाची फूरमळ असं मोठ्याने म्हणतात. मग आंबील, हरभऱ्याच्या घुगऱ्या, चपाती आणि बाजरीच्या भाकरीचा काला प्रसाद म्हणून वाटला जातो. तर अशी आहे धर्मनाथाच्या बीजेची कथा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.